विल्यम केरी यांचा जन्म 17 ऑगस्ट 1761 रोजी नॉर्थम्प्टन इंग्लंड येथे झाला। त्यांचे वडील एडमंड केरी हे गावातील शाळेत शिक्षक होते आणि स्थानिक चर्चचे कारकूनही होते। विल्यम केरी त्यांच्या कुटुंबातील 5 भावांमध्ये सर्वात मोठे होते। लहानपणी त्यांना पक्षी, झाडे, वनस्पती यांची काळजी घेणे आवडायचे। विज्ञान, इतिहास आणि प्रवास कथांवर लिहिलेली पुस्तके वाचायला त्यांना खूप आवडायचे। तारुण्यात त्यांच्या वडिलांच्या गरीब आर्थिक परिस्थितीमुळे केरी सर त्यांची अद्भुत प्रतिभा असूनही त्यांना त्यांचा अभ्यास सोडून द्यावा लागला आणि क्लार्क निकोलस यांच्याकडे जोडी शिलाईच्या कामात गुंतावे लागले। वयाच्या 18व्या वर्षी केरी एका धार्मिक माणसाला भेटले आणि त्याच्याशी आध्यात्मिकरित्या बोलत असताना त्यांना त्यांच्या पापांबद्दल गंभीरपणे प्रतीती झाली। पापांची ही जाणीव लक्षात आल्यानंतर केरी सर म्हणाले, मी पापांची क्षमा आणि येशू ख्रिस्ताच्या तारणावर माझा विश्वास ठेवतो। या घटनेनंतर त्यांनी आपला सर्व वेळ ख्रिस्ताबरोबर घालवण्यास सुरुवात केली।